तो नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं. आणि आज परत एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आला तुमच्यासमोर. म्हणजे आज तारीख आहे 7. तर आज आम्ही चाललो आहे ते म्हणजे पडतकाळी मठामध्ये काणकोणला. कारण आज तिथं महेश काळेचा भव्य दिव्य असा प्रोग्राम होणार आहे आणि तो आज ऐकायला आम्ही जाणार आहे सगळे. आता पुढं कळेलच कोण कोण येणार आहे ते. त्याचबरोबर तिकडं श्रीरामाच्या मूर्तीचं एक 77 फुटी मूर्ती उभारण्यात आलेली आहे. सो ते एक बघायला जाणार आहे. आणि गोव्यातील हा प्रथमच श्रीरामाच्या मूर्तीचं भव्य दिव्याची मोठी मूर्ती इकडं उभारण्यात आलेली आहे. सो एक विशेष हे इकडं गोव्यासाठी हे खूप खास आहे. सो चला तर निघूया. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहे. सो आम्हाला पोचेपर्यंत 1.5 तास तरी पाहिजे, कारण 70 किलोमीटर आहे इथून आमच्या घरापासून. सो चला तर पुढं भेटतो तुम्हाला. तर मंडळी बघा, फायनली अभि आलेला आहे बघा. आणि 2 गाड्या आम्ही घेऊन जात आहोत. पुढं आहे किरण दादा, म्हणजे तुम्हाला माहीत असेल, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल त्याला. प्लस काका आणि काकू त्या गाडीत आहे. आणि आम्ही बघा इकडं आहे अभि, बाबा माझे. सो आता मी चाललोय वाया कशाला इथून नाही रे सावड वाया कॅफे मार्गे. वाजले बघा 7:15. इकडं स्टॉप घेतल्याला खूप भूक लागलाय रे. कुठे रे? मनवर मध्ये मनवर ते ए अभिषेक दाल बाटी आहे रे बघ. नको रे कशाला दाल बाटी खाऊयावर? आता जाताना ही स्कूटर घेऊन जायची. कुठली? बसला गेला मधी वाट्यावर भूक लागली त्याच्यावर ठेवायचं आणि जेवायचं. तर एक काहीतरी आलेलं आहे. काय आलंय ते? 2 आले का? 2 आले. मसाला बटर ते घरात बरोबर. इकडं पास कर. बघा इकडं आम्ही बसलोय. पनीर बटर मसाला. आता मी बघा खाऊन बाहेर चाललेलो आहे. आणि आता मला लागलाय तो म्हणजे करमल घाट. आता आम्ही अराउंड 9:45 ते 10 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. कारण आता जरा घाटामध्ये जरा टन आहे. सो त्यामुळे जरा सावकाश जावं पडतं. ट्रॅफिक बघा कंटिन्यूस चालू आहे इकडे. कन्याकुमारी हायवे आहे हा. मंडळी फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहे बघा. ही एंट्रन्स आहे बघा स्टार्टिंगला. गोकर्ण पडतकाळ जीवोत्तम मठ पडतकाळी. लाइटिंग टॉपर आहे. बेस्ट केलं आहे का. आता मेन आमचं म्हणजे पार्किंग नाही रे. मेन आम्हाला पार्किंग बघायचं आहे. तर कुठं म्हणजे सारखी याच्यावर मिळाल्या बरं आलं, बेस्ट होणार आहे. सरळ झालं. फायनली आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे व्यवस्थित. इकडं आम्हाला पार्किंग मिळालं बघा. इकडं सगळे पार्किंगची सोय एकदम मस्त केलेली आहे यांच्याने. आणि आता आम्ही डायरेक्ट चाललो ते म्हणजे महेश काळेच्या प्रोग्राम बघायला. बघा इकडून आता आम्हाला चालत जायचं आहे. आणि समोर तुम्ही पाहू शकता इकडं भव्य दिव्य अशी श्रीरामाची मूर्ती हे बघा इथून तुम्हाला पाहायला मिळते. आणि हे बघा लोक जातात येत आहेत. काय जय श्रीराम. तर बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे तिकडं. तिथं महेश काळेचा प्रोग्राम आहे तिथं. आणि आतमध्ये त्या प्रोग्रामला सुरुवात पण झालेली आहे. आणि आतमध्ये बघा आलेलो आम्ही आता. आणि बघू शकता किती लोक आहेत. ते सगळ्या खुर्च्या तर एकदम फुल्ल झालेल्या आहे. आणि आता आम्ही तिकडं बघतोय तर कुठं खुर्ची मिळते ती. आणि आता मी जरा पुढं जातात आणि इथून आम्हाला काहीच दिसत नाही. एवढं लांबच्या लांब ही मोठी बांधलेलं आहे इकडं त्यांच्यानी. आता आम्ही जाऊन पुढे बसतोय आणि ऐकूया आता महेश काळेचा प्रोग्राम. चला तर. जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
राम जय राम जय जय राम श्री 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 राम श्री राम जय जय 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 राम श्री राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम हरी हरी श्री राम जय जय राम 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 धर्मायो धर्मायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन राम रतन धन राम रतन धन पायो तुझ्या दर्शनात धन्य झाले लक्ष्मीनारायणा तुझ्या दर्शनात धन्य झाले लक्ष्मीनारायणा तुझ्या दर्शनात धन्य झाले लक्ष्मीनारायणा सगळे आमचे सुख दुःख तुझं देवा सगळे आमचे सुख दुःख तुझं देवा तुझ्या दर्शनात धन्य झाले लक्ष्मीनारायणा तुझ्या दर्शनात धन्य झाले लक्ष्मीनारायणा तुझ्या दर्शनात धन्य झाले लक्ष्मीनारायणा
गौरी हर श्री भरत विनम्य ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर लीन निरंतर हो लीन निरंतर लीन निरंतर लीन निरंतर हो लीन 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 निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजबदना तू शुभ करता गजबदना तू शुभ करता गजबदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गजबदना तू शुभ करता गजबदना तू शुभ करता गजबदना मोरया मोरया सूर निरागस हो सूर निरागस हो सूर निरागस हो सूर निरागस हो इथे बघतो जरा उधळीत रंग अबीर उधळीत रंग अबीर उधळीत रंग अबीर कैसे
धूप तुझे कैसे देव विठ्ठल देव पूजा देव विठ्ठल देव पूजा देव विठ्ठल 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 देव विठ्ठल 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 देव विठ्ठल 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 देव विठ्ठल देव पूजा देव विठ्ठल देव क्षेत्र
मेरे गुरुजी ने संगीतबद्ध किया, इसलिए मेरे और ज्यादा नजदीक है। पूरे विश्व में गुरु परंपरा अगर कहीं है तो हमारे भारत में ही है। 98 में उन्होंने देह त्यागा, लेकिन अभी भी है सारे हम सब में। एक बार उनके लिए हम सब मिलकर के गाएंगे। मुझे मालूम है कुछ लोगों को मराठी नहीं आती है, लेकिन ये जो भक्ति भाव है इसकी कोई परिभाषा या भाषा नहीं होती। वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू। इथे काही मंडळी नाचत होती आणि मग लाजून परत बसले। ऐसा नहीं कि शास्त्रीय संगीत में भक्ति भाव से डोला नहीं जाएगा। अगर आपको लगता है खड़े करके नाचना तो जरूर नाचिए। वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू। जो नहीं नाच रहे हैं वो गाएंगे, जो नाच रहे हैं वो भी गा सकते हैं। हाँ? चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू, अंग अंग न्हावू रे अंग अंग न्हावू, अंग अंग न्हावू रे अंग अंग न्हावू। चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू। विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ। होऊनी होऊनी गणिताचे माझा सखा पांडुरंग आवीर मुलाला, आवीर मुलाला, आवीर मुलाला, आवीर मुलाला,
अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, 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 कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही, वेदा नाही, वेदा नाही, नाही कळला, वेदा नाही, नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, 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 कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर विठ्ठल
हा कार्यक्रम इथेच संपतोय. शुभरात्री. सगळ्या देव बरे करू. तर मंडळी आता फायनली गाण्याचा जो प्रोग्राम होता महेश काळेचा तो फायनली झालेला आहे. खूप मस्त वाटलं ऐकून. म्हणजे आता वाजले 12:30 वाजले मंडळी आणि आता मी जायला निघालो आहे परत घरी. पोचेपर्यंत 2-2:30 तरी वाजणार आहे. सो आजचा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ सो नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दिसतो का बाय बाय ब्लॉग्स. बाय बाय.